नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण SRTM पेट 2024 याकरिता रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित पेट एक्झामिनेशन 2022 चा जो सेट बी आहे, हा जो सेट बी आहे हा आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत की 2022 मध्ये सेट बी मध्ये कशा प्रकारचे प्रश्न जे आहे रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित विचारले गेलेले. सो हा आपला पार्ट 2 आहे. पार्ट सेकंड मध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कस करूया. सोबतच जे स्टुडंट रिसर्च मेथोडॉलॉजीच्या पेट एक्झामिनेशन जे स्टुडंट टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट्स व्यतिरिक्त टेस्ट सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता. 1500 पेक्षा अधिक MCQs आहे, जेणेकरून रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कोणत्याही भागातून जरी प्रश्न विचारले गेले तर आपण योग्यरित्या त्याला आन्सर करू शकता. सो रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे 799, फक्त 799 रुपयामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. याकरिता या ऑफिशियल नंबर्सवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सला जॉईन करून घ्या. ठीक आहे. सो आता आपण जाणून घेऊया. प्रश्न आहे की झेड चाचणी डॅश चाचणीसाठी वापरली जाते. ठीक आहे. ए आहे परिमित चाचणी, बी आहे अपरिमित चाचणी, सी आहे संवादनुक चाचणी आणि डी आहे यापैकी नाही. ठीक आहे. सो इथे बघा पॅरामॅट्रिक आहे, नॉन पॅरामॅट्रिक आहे, अचिव्हमेंट्स आहे आणि नन ऑफ दीज. ठीक आहे. सो नन ऑफ दीज जर आपण कट केले तर आता मला सांगा ह्या दोन ऑप्शन मधून आपण कोणत्या ऑप्शन सोबत जाऊया आणि जाण्याचं कारण काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. सो मला बर इथे लक्षपूर्वक बघा, पॅरामेट्रिक टेस्ट आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट अशा दोन प्रकारच्या चाचण्या आपण वापरत असतो. ठीक आहे. सो हे पॅरामेट्रिक जे टेस्ट आहे, या पॅरामेट्रिक टेस्ट आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये कोणकोणत्या नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहे. ठीक आहे. सो यामध्ये आपण बघतो की नॉन पॅरामेट्रिक मध्ये आपण बघतो, ओके, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये आपण ची स्क्वेअर टेस्ट आपण बघतो. ठीक आहे. यामध्ये आपण जे आहे अभ्यास करीत असतो KS. ठीक आहे. ओके, बरं. 2 सॅम्पलिंग आणि 1 सॅम्पलिंग असं करून दोन पद्धती यामध्ये वापर करीत असतो आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये आपण टी टेस्टचा अभ्यास करतो आणि झेड टेस्टचा अभ्यास करतो. ठीक आहे. सो हे आपल्याला माहीत असायला हवं की पॅरामेट्रिक टेस्टमध्ये पहा डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, याचा अर्थ हा टॉपिक कुठे ना कुठे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्त्वपूर्ण ठरतं. तर पॅरामेट्रिक टेस्टमध्ये टी टेस्ट, झेड टेस्ट, ठीक आहे, आणि अपॅरामेट्रिक टेस्टमध्ये आपण ओके. सो झेड चाचणी ही पॅरामेट्रिक टेस्टसाठी वापरली जाते. ठीक आहे. सो पॅरामेट्रिक अँड नॉन पॅरामेट्रिक टेस्टमध्ये आपण टी टेस्ट, झेड टेस्ट बघतो. ठीक आहे. यामध्ये आपण ची स्क्वेअर KS आहे, नंतर रन टेस्ट आहे, बिनो मियल टेस्ट आपण यूज करीत असतो. ठीक आहे. सो अशा प्रकारचं पॅरामॅट्रिक अँड नॉन पॅरामॅट्रिक आपल्याला काय दिसून येतात, टेस्ट दिसून येतात. नंतरचा प्रश्न आहे संशोधनाची उद्दिष्ट डॅश प्रमाणे लिहिली जाते. मला सांगा, प्रश्न स्वरूपात लिहितो आपण द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च कॅन बी रिटन इन ओनली क्वेश्चन फॉर्म. बी आहे विधानाच्या स्वरूपात आपण लिहितो ओनली इन स्टेटमेंट फॉर्म. सी आहे विधान आणि प्रश्न स्वरूपात बोथ स्टेटमेंट अँड क्वेश्चन फॉर्म की हायपोथेटिकल फॉर्म म्हणजे परिकल्पनाच्या स्वरूपात आपण उद्दिष्टे लिहत असतो. ठीक आहे. सो एक शोध कार्य जर आपल्याला करायचं आहे, सो हे शोध कार्य करण्यासाठी ओके, एक शोध कार्य जर आपण करीत आहोत, ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला आपल्या संशोधनाची ऑब्जेक्टिव्ह लिहावे लागते. ठीक आहे. सो हे जे ऑब्जेक्टिव्ह आपण बघतो
हे आपल्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये असेल तर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि उद्दिष्टांमध्ये आपण प्रश्नचिन्ह देणार का? नाही. म्हणून याला कट करायचं. ठीक आहे. जर आपण प्रश्न स्वरूपात देणार नाही अल्टिमेटली हा सुद्धा ऑप्शन कट होतो. आता परिकल्पना काय असते? हे संभावित उत्तर असते. काय असते? आपल्या शोध संबंधाचं हे संभावित उत्तर आहे. त्यामुळे हेही असू शकत नाही. तर विधान स्वरूपामध्ये आपण काय करतो? स्टेटमेंट फॉर्म मध्ये आपण आपल्या संशोधनाचे उद्दिष्ट जे आहे ते लिहत असतो. त्यामुळे येथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं ऑप्शन क्रमांक बी हा इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा ना. बरं, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह बद्दल आपले संशोधन काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे याचं वर्णन करतात आणि आपण त्याचा पाठपुरावा का करीत आहात हे स्पष्ट आपण करीत असतो. ते आपल्या प्रकल्पाचा दृष्टिकोन आणि हेतू सारांशित करतात. म्हणजे एक संशोधनाच्या उद्दिष्टामध्ये काय करावं लागतं, आपण काय या संशोधनातून साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत हे लिहावं लागेल. आपलं जे दृष्टिकोन आहे ते सारांशित आपल्याला करावे लागेल. आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात आपल्याला मदत करते. ओके. सो आपली जे संशोधनाची उद्दिष्टे आहेत ते शोध निबंधाच्या प्रस्तावनेत लिहायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला दिसून येईल की संशोधनाचे ऑब्जेक्टिव्ह हे विधान स्वरूपात असणार, ते क्वेश्चन मार्क स्वरूपात आपण लिहू शकत नाही. त्यामुळे इथे बी सोबत आपण गेलेलो आहोत. ऍक्शन रिसर्च फोकस ऑन डॅश, कृती संशोधन डॅशवर लक्ष केंद्रित करते. सामान्य उपयोगिता जनरल ॲप्लिकेशन. बी कार्यक्रमाचे विकसन म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्राम. सी आहे तत्काल उपयोगिता म्हणजे इमिजिएट ॲप्लिकेशन की सिद्धांताची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन ऑफ थेरी. बरं सांगा बरं. ओके बघा, कृती संशोधन ज्याला ऍक्शन रिसर्च सुद्धा म्हणतात. ऍक्शन रिसर्च जे आहे, एखादी समस्या आपण बघितली, एखाद्या समस्येवर आपण काय करू, तत्काल समाधान करू. तत्काल काय करणार, समाधान करणार. म्हणजे समजा एखादी तुम्ही वर्गामध्ये क्लासमध्ये विद्यार्थ्यांचं शिस्तपणा या संबंधित जर समस्या आहे तर ते सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत, तिथेच तत्काल आपण त्या विद्यार्थ्यांना शिस्तबद्धता काय आहे हे सांगणार आहोत. हो की नाही? जर आपण हे सांगणार याचा अर्थ त्या समस्येसाठी आपण काय केलेलं, तत्काल त्याच ठिकाणी उपाययोजना केलेली. त्यामुळे ऍक्शन रिसर्च जे आहे, कृती संशोधन आहे, ते तत्काल उपयोगिता यावर लक्ष केंद्रित करतं. म्हणजे लक्षात घ्या, एखादी समस्या आपल्याला दिसलेली आहे आणि एखाद्या समस्या जी आपल्याला दिसली त्यावर आपण तत्काल समाधान त्याच ठिकाणी जेव्हा शोधत असतो तर त्याला आपण कृती संशोधन असं म्हणणार. कृती संशोधन ही संशोधन पद्धती आहे जी व्यावहारिक समस्या सोडवण्यावर आणि विशिष्ट संदर्भ घटनेत पद्धती सुधारण्यात लक्ष केंद्रित करते. म्हणजे पर्टिक्युलर समस्या म्हणजे तत्काल समस्या सोडवण्यावर हे काय करतं, भर देते. वास्तविक जगाच्या सेटिंग मध्ये हे उपाय म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जे आपण ऍक्शन करीत आहोत ते कुठे ना कुठे जसं गड्डा झालेला आहे तो बुजवला, आपण तो बुजवला म्हणजे काय, आपण त्यावर उपाय केला. ठीक आहे. म्हणून कृती संशोधन हे उपाय म्हणून ओळखलं जातं. अंमलबजावणी करणे आणि मूल्यांकन करण्यासाठी संशोधक आणि प्रॅक्टिशन यांचा सहकार्य समाविष्ट असतो. कृती संशोधन भागधारकांच्या सक्रिय सहभागांवर आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नियोजन, कृती, निरीक्षण आणि प्रतिबिंबांचं पुनरावलोकन चक्रांवर जोर देते. आता हे काय आहे, मला वाटते लास्ट सेशन मध्ये मी तुम्हाला ऍक्शन रिसर्चचं एक सर्कल सांगितलं होतं. म्हणजे कशा प्रकारे ऍक्शन रिसर्च होते.
त्यामध्ये सर्वप्रथम काय असतं, नियोजन असतं. नियोजन म्हणजे काय असतं, प्लॅनिंग असतं. हे मी सांगितलं आहे की सर्वप्रथम काय असेल, प्लॅनिंग असेल. जे प्लॅन केलं आहे त्यावर आपण काय करणार, ॲक्शन करणार. ॲक्शन केल्यानंतर आपण जे ॲक्शन केली आहे ते योग्य आहे का हे याचं ऑब्झर्वेशन करू आणि आपण जे केलेलं त्याचं रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंब आपण दुसऱ्यालाही ते सांगणार, शेअर करणार. सो अशा प्रकारे सायकलिकल हे प्रोसेस चालणार, ज्यामध्ये एखादी समस्या दिसली, नियोजन करणार, पटकन आपण काय करणार, ॲक्शन घेणार, ऑब्झर्वेशन करणार आणि रिफ्लेक्ट करणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चलांचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधक हा त्याला हाताळू वा बदलू शकत नाही. ए आहे उपचारात्मक चल, बी आहे विशेष चल, सी आहे स्वायत्त चल आणि दोन आहे आश्रित चल. ठीक आहे. सो चलांचे वैशिष्ट्य कोणते, जे बदलू शकत नाही म्हणजे त्याला आपण हाताळू शकत नाही. ठीक आहे. आता मला सांगा, एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथडमध्ये आपण काय बघतो, व्हेरिएबल्सचा आपण अभ्यास करतो है ना. व्हेरिएबल्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये स्वतंत्र चल असतं. असते काय, हो नक्कीच असते. आता हा स्वतंत्र चल जे आहे तो असा घटक असतो ज्यावर संशोधक अवलंबून चराचे परिणाम पाहण्यासाठी याला हाताळू शकतो. म्हणजे स्वतंत्र चल जे आहे ते हाताळू जाऊ शकते. त्यामध्ये आपण मेनुप्लेशन ज्याला म्हणतो आपण, मेनुप्लेशन आपण त्यामध्ये करू शकतो. हम्म? चला, त्यानंतर आपण बघतो डिपेंडेंट व्हेरिएबल. आता डिपेंडेंट व्हेरिएबल हा काय आहे, डिपेंडेंट आहे म्हणजे असे व्हेरिएबल्स जे स्वतंत्र व्हेरिएबल्समुळे काय होत असतात, प्रभावित होत असतात है ना. आणि जे प्रभावित होत असतात त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहोत, आश्रित म्हणणार आहोत. म्हणजे याला सुद्धा हाताळले जाऊ शकते है ना. चला, आता दोन राहिले उपचारात्मक आणि विशेष चल. ठीक आहे. सो यामध्ये लक्षात घ्या, व्हेरी करेक्ट आन्सर आपलं असेल विशेष चल, ज्याला हाताळले जाऊ शकत नाही. आता का बरं याला हाताळले जाऊ शकणार नाही, तर इथे लक्षपूर्वक आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो का बरं नाही, कारण एक वैशिष्ट्य चर जे आहे कधी कधी निष्क्रिय व्हेरिएबल्स सुद्धा याला म्हणतात. म्हणजे याला पॅसिव्ह व्हेरिएबल सुद्धा याला म्हटलेला आहे. हा एक प्रकारचा व्हेरिएबल आहे जो प्रयोगामध्ये हाताळला जात नाही. ठीक आहे. याला कोणत्याही प्रकारचं मॅन्युप्युलेशन केलं जात नाही. ठीक आहे. मॅन्युप्युलेट केलं जातं का, एक विशिष्ट चर मॅन्युप्युलेट केलं जात नाही. इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट हे हाताळले जाऊ शकतात. हे काय होतात, हाताळले जाऊ शकतात. पण एक वैशिष्ट्य चर, एक चर असू शकतो जो लिंग, वंश, हे आपण लिंग बदलवणार का, जर आपण मेल आहोत तर आपण मेलच म्हणू, फिमेल आहोत तर फिमेल म्हणू, याला बदलवू शकतं का, नाही. तर हे चर संशोधकांद्वारे बदलवले सुद्धा जाऊ शकत नाही किंवा त्याला हाताळले सुद्धा जाऊ शकत नाही, कारण ते एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा अंतर्भूत भाग आहे है ना. त्यामुळे जे वैशिष्ट्य चर आहे त्याला बदलवले जात नाही. जसं आपलं लिंग, ठीक आहे, आपण बदलू शकतो का, नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे, अभ्यासाचा मुख्य हेतू डॅश होय. ए प्रायोगिक, बी आहे वर्णनात्मक, सी आहे ऐतिहासिक आणि डी आहे व्यक्ती अभ्यास. ओके. क्रॉस सेक्शनल स्टडी, ठीक आहे, हे कशाचं भाग आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्चचं. आता एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपण काय करीत असतो, एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपण व्हेरिएबल्सचा अभ्यास करतो. ठीक आहे. केस स्टडीमध्ये आपण व्यक्ती अभ्यास पद्धती अभ्यास करीत असतो, म्हणजे पर्टिक्युलर मानव. ठीक आहे. त्या संबंधित जे भी समस्या आहे त्या संबंधित घटकांचा आपण इथे अभ्यास करीत असतो. ठीक आहे. हिस्टोरिकल जे पद्धत आहे ते पास्ट रिलेटेड आहे, त्यामुळे ऑप्शन मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड दिसून येतं. वर्णनात्मक संशोधन जे आहे ते प्रेझेंट सिच्युएशनला, प्रेझेंट परिस्थिती जी आहे, वर्तमान परिस्थितीला वर्णन करण्यासाठी जे आहे आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडचा वापर करीत असतो. आणि ही जी मेथड आहे यामध्ये आपण सर्वे करीत असतो, यामध्ये आपण इंटरव्ह्यू घेत असतो, यामध्ये आपण क्रॉस सेक्शनल पद्धतीने काय करणार,
डाटा कलेक्ट करणार. ठीक आहे. सो अशा विविध पद्धतीचा माध्यमातून आपण डाटा कलेक्ट करीत असतो आहे ना. सो हे क्रॉस सेक्शनल जे पद्धत वापरतो त्या आधारे डेटा जे आहे ते गोळा करण्यामध्ये मदत होते. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. चला, नल हायपोथेसिस शून्य परिकल्पना म्हणजे काय? ठीक आहे. नेहमी सकारात्मक स्वरूपाची असते नल हायपोथेसिस. दुसरा आहे नेहमी स्वीकारली जाते एक्सेप्टेबल असते का? सी आहे स्टॅटिस्टिकल पद्धतीने तपासता येणारी आहे. नेहमी नकारात्मकच हे असतं. नल हायपोथेसिस पहिली गोष्ट आहे का? ठीक आहे. तर हा नमुन्यातील एक स्टॅटिस्टिकल कॉल संबंधात दोन व्याख्यांमध्ये निर्णय घेण्याचा एक औपचारिक दृष्टिकोन आहे. इट इज अ फॉर्मल अप्रोच टू डिसाइडिंग बिटवीन टू इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल रिलेशन इन सॅम्पल. म्हणजे जो सॅम्पल आहे या सॅम्पल मध्ये काय आहे, दोन व्हेरिएबल्सचं काय आहे, स्टॅटिस्टिकल. ठीक आहे. टेस्ट म्हणून हे ओळखले जातं आणि एका विवेचनात ही नल हायपोथेसिस. ठीक आहे. हे नल हायपोथेसिस काय असतं, H0 ने प्रदर्शित केली जाते. ठीक आहे. हे नल असतं, शून्य परिकल्पना. ठीक आहे. बर, तर ही जी परिकल्पना आपल्याला दिसून येते हे नेहमी सांख्यिकीय पद्धतीने तपासले जाते. ठीक आहे. बघा, स्टॅटिस्टिकली टेस्टेड आपल्याला नल हायपोथेसिस दिसून येते. ओके. सो नल हायपोथेसिस टेस्टिंग हा नमुन्यातील स्टॅटिस्टिकल कॅल संबंधांच्या दोन व्याख्यांचा निर्णय घेण्यासाठी वापरला जातो. शून्य परिकल्पना जी आहे याचं एच नोट याद्वारे जे आहे वाचले जाते. ही कल्पना आहे की जे पॉप्युलेशन आहे कोणताही संबंध नाही. म्हणजे समजा ए व्हेरिएबल्स आणि बी व्हेरिएबल्स या दोघांमध्ये जेव्हा कोणतेही संदर्भ नाही तेव्हा नल हायपोथेसिस. संत्रा महाग आहे, राम गावाला जातो, हे दोन आपण स्टेटमेंट बघितले, दोघांमध्ये कोणताही संबंध नाही म्हणजे हे काय आहे, H0 आहे. शून्य गृहीतक नमुना संबंध योगायोगांना घडला. ठीक आहे. सो दुसऱ्या विवेचनात पर्यायी परिकल्पना म्हणजे बघा, नल हायपोथेसिस जी आहे ते रिजेक्ट होत असतं आणि त्या बदल्यामध्ये पर्यायी परिकल्पना जी आहे ती वापरली जाते. सो अशा प्रकारे हे नल हायपोथेसिस आपल्याला दिसून येतं आणि एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून जर विचार केलेलं तर परिकल्पना हा भाग आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. नेक्स्ट आहे संशोधन परिकल्पना डॅश असू शकत नाही. घोषणात्मक, बी प्रश्न स्वरूपात, सी शून्य स्वरूपात आणि डी आहे समस्या स्वरूपात. ठीक आहे. मला सांगा एक हायपोथेसिस काय आहे, है ना? एक हायपोथेसिस काय आहे, संभावित उत्तर आहे. ठीक आहे. संभावित उत्तर आहे. ठीक आहे. एक हायपोथेसिस जी आहे ते नल राहू शकतं, जे आपण एच नलने दर्शवित असतो, एच शून्यने त्याला दर्शवित असतो. ठीक आहे. हे घोषणात्मक म्हणजे संभाव्यता असू शकतं, हे क्वेश्चनिंग फॉर्म मध्ये असू शकतं, पण हे समस्या स्वरूपात असू शकत नाही. त्यामुळे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एक संशोधन परिकल्पना जी आहे ही संशोधन परिकल्पना प्रॉब्लेम फॉर्म मध्ये राहू शकत नाही. परिकल्पना जी आहे शून्य स्वरूपात H0 असू शकतं, क्वेश्चन फॉर्म मध्ये असू शकतं, घोषणात्मक सुद्धा असू शकते. त्यामुळे आपण इथे ऑप्शन क्रमांक डी सोबत जाऊया. संशोधनाचा विचार करता संशोधन समस्येच्या मांडणीनंतर महत्त्वाचा विचार म्हणजे गृहीतकांची बांधणी करणे. कारण जेव्हा आपण प्रॉब्लेम डिसाईड करून घेतो त्यानंतर आपण गृहीतक बघतो. कोणत्याही वैज्ञानिक चौकशीची सुरुवात एखाद्या सोडविण्यायोग्य समस्येच्या विधानापासून होते. जेव्हा समस्या सांगितली जाते तेव्हाच ती संशोधकांकडून चाचणी आणि उपायापर्यंत पोहोचणार. संशोधन वैज्ञानिक परिकल्पना हे औपचारिक सकारात्मक विधान आहे आणि दोन आणि अधिक व्हेरिएबल्स मधील संभाव्यता स्पष्ट करते.
गृहीतक योग्य अयोग्य असणे आवश्यक नसते. म्हणजे दोन व्हेरिएबल्स मध्ये काय संबंध आहे हे यामध्ये पाहिलं जातं आणि हे अचूकच असेल असं नाही. परिकल्पना करणार या व्यक्तीला सिद्धांतांच्या मर्यादेपर्यंत चाचणी घेण्याची तयारी ठेवावी लागतं. परिकल्पना हे निरीक्षण घटनेचं वास्तविक स्पष्टीकरण आहे. म्हणजे हे घोषणात्मक असू शकतं आणि परिकल्पना नेहमीच घोषणात्मक वाक्य स्वरूपात असते आणि विशेष व्हेरिएबल्सशी संबंधित सुद्धा आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे. सो नेक्स्ट वन, लोकसंख्येचा आकार मर्यादित असताना डॅश ही नमुना निवड पद्धती वापरली जाते. एक आहे स्टॅटिस्टिकल नियमबद्ध नमुना, बी आहे सहेतुक नमुना निवड, ठीक आहे, सी आहे गुच्छ नमुना निवड म्हणजे क्लस्टर, आणि क्षेत्र नमुना निवड म्हणजे क्षेत्र म्हणजे पर्टिक्युलर एरिया. आता या जे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, ठीक आहे, यामध्ये मर्यादित आकार, ठीक आहे, लोकसंख्येचा आकार मर्यादित असताना म्हणजे पर्टिक्युलर काय आहे, आकार हा लहान आहे. ठीक आहे. आता आकार लहान आहे तर ही पद्धत कोणती झाली. आता नियमबद्ध सिस्टमॅटिक मध्ये आपण काय करणार, एक सिस्टमॅटिक पद्धतीने समोर जाणार. एरिया म्हणजे पर्टिक्युलर हा पूर्ण क्षेत्र, ठीक आहे. क्लस्टर मध्ये आपण काय करणार, असं एक प्रकारे ग्रुप करणार, ठीक आहे, गुच्छ बनवणार स्त्रियांचा पुरुषांचा. आणि सहेतुक म्हणजे काय करणार, यामध्ये आपण ज्या हेतूसाठी काम करत आहोत त्या हेतू संबंधितच आपण नमुना घेणार. म्हणजे पर्टिक्युलर एक उद्देश समोर ठेवून आपण नमुना घेत आहोत आणि समजा एक उद्देश घेऊन जर नमुना तयार करीत आहोत तर त्याचा आकार हा मर्यादित असणार. त्यामुळे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग जे आहे ते आपलं योग्य उत्तर राहील. कारण जेव्हा लोकसंख्येचा आकार मर्यादित असतो त्यावेळी आपण सहेतुक नमुना निवड करीत असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. सो बघा, पर्पोजिव्ह नमुना हे गुणात्मक संशोधनाचे तंत्र आहे. ठीक आहे. गुणात्मक संशोधन जे आहे ते पर्टिक्युलर व्यक्तीचे गुण वैशिष्ट्य दर्शवत असतात. यामध्ये यादृच्छिक ऐवजी संशोधकाचे कौशल्य, तो कशा प्रकारे निर्णय घेतो यावर आधारित विश्लेषणाचा भाग असतो. ठीक आहे. सो उद्दिष्टपूर्ण नमुना विशिष्ट अभ्यास उद्दिष्ट संरेखित करते. म्हणजे विशिष्ट पर्टिक्युलर उद्देश समोर ठेवूनच हा कार्य केलं जातं. आणि गुणात्मक संशोधनाचा अन्वेषणात्मक टप्प्यात विशिष्ट कौशल्य असलेल्या व्यक्तींकडून ज्ञान मिळवण्यासाठी संशोधक उद्दिष्टपूर्ण नमुना जे आहे वापरू शकतो. सो अशा पद्धतीने हा आपल्याला दिसून येते पर्पोजिव्ह काय आहे, सॅम्पलिंग आहे. ठीक आहे. सो टाईप 1 त्रुटी आढळते. ठीक आहे. तर हा डायरेक्ट हायपोथेसिस एररवर प्रश्न आहे. ठीक आहे. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. समोर चालून जेव्हा आपण क्रेडिट करणार ना त्यावेळी सुद्धा हायपोथेसिस हा एक खूप महत्त्वपूर्ण भाग जो आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या भागातून कसलाही स्वरूपाचा प्रश्न जर विचारण्यात आलेला तर नक्कीच आपण सगळे योग्यरित्या आन्सर करा. सो टाईप 1 एरर काय आहे, ठीक आहे. ए, शून्य परिकल्पना सत्य आहे. आता यासाठी काय करणार, शून्य परिकल्पना सत्य असूनही ते काय होत आहे, रिजेक्ट होत आहे. ठीक आहे. हे काय होत आहे, रिजेक्ट. अशा प्रकारचं आपण टाईप 1 टाईप 2 अशा प्रकारचे दोन एरर्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. टाईप 1 एरर आणि टाईप 2 एरर. टाईप 2 एरर. ठीक आहे. सो बघा, इथे आपण आणखीन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने जाणार आहोत. ओके, चला बघा, शून्य परिकल्पना काय आहे, सत्य आहे, परंतु तरीही ते काय होत आहे, रिजेक्ट होत आहे. ऑप्शन बी, शून्य परिकल्पना खोटी असूनही ती स्वीकारली जाते. म्हणजे नल हायपोथेसिस काय आहे, खोटी आहे, पण ते निवडली जात आहे, स्वीकारली जात आहे. सी आहे, शून्य परिकल्पना तसेच पर्यायी परिकल्पना दोघांचाही त्याग केला जातो किंवा यापैकी नाही. तर फोर्थ आपण कट केलेला. आता मला सांगा टाईप 1 काय होईल. टाईप 2 मध्ये लक्षात घ्या, टाईप 2 मध्ये आपल्याला दिसून येतं की परिकल्पना ही खोटी आहे पण ती स्वीकारली जात आहे. हे सायन्स लक्षात घ्या. म्हणजे बघा, तुम्हाला टाईप 1 वर जर प्रश्न विचारलं तर इथे लक्षात घ्यायचं आहे की परिकल्पना काय आहे, योग्य आहे पण तरीही ते एक्सेप्ट होत नाही. तर हा टाईप 1 एरर झाला. ठीक आहे. आणि परिकल्पना खोटी आहे पण तरीही ते एक्सेप्ट होत आहे म्हणजे हे काय झालं, टाईप 2 झाला.
आणि इथं टाइप 1 बद्दल आपल्याला विचारलेलं आहे आणि जर समजा टाइप 1 बद्दल आपल्याला विचारलेलं आहे तर आपण योग्य उत्तर काय असेल, नल हायपोथेसिस इज करेक्ट बट इज फॉल्स. ठीक आहे, म्हणजे काय आहे, शून्य परिकल्पना सत्य आहे. नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड इवन थॉट इट इज अ ट्रू. म्हणजे शून्य परिकल्पना सत्य असूनही ती फेटाळली जेव्हा जाते तो काय आहे, टाइप 1 एरर आहे. कोणता एरर त्याला म्हणणार आपण, टाइप ए एरर याला म्हणायचं. बघा, हायपोथेसिस चाचणी हा सांख्यिकीय अनुमानाचाच एक प्रकार आहे जो लोकसंख्येच्या पॅरामीटर्स आणि लोकसंख्येची संभाव्यता वितरणाबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी वापरतो. प्रथम पॅरामीट काय म्हणतं, वितरणाचे एक तात्पुरतं गृहीतक तयार केले जातं. या गृहीतकाला नल परिकल्पना सुद्धा दर्शवली जाते. एक पर्यायी परिकल्पना जी आता बघा, नल हायपोथेसिस हे शून्य, ठीक आहे, आणि इथे पर्यायी म्हणजे जेव्हा नल हायपोथेसिस काय होणार, रिजेक्ट होणार, तेव्हा आपण काय करणार, पर्यायी जे परिकल्पना आहे ते मांडणार. हायपोथेसिस चाचणी प्रक्रियेत हे नाकारले जाऊ शकतो की नाही हे निर्धारित करण्यासाठी नमुना डेटा आपण वापरतो. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी दोन टाईप आपल्याला दिसून येतं. हायपोथेसिस टेस्टिंग दोन प्रकारच्या त्रुटी आहे, एक टाईप 1 आणि एक टाईप 2. ठीक आहे, खरी शून्य परिकल्पना नाकारली गेली म्हणजे खोटी सकारात्मक, तर चुकीची शून्य परिकल्पना नाकारली गेली तर हे टाईप 2 आहे. म्हणजे परिकल्पना हे रॉंग आहे पण तरीही ती काय होत आहे, एक्सेप्ट होत आहे, म्हणजे टाईप 2. ठीक आहे, आणि दुसऱ्या प्रकारात आपण बघतो टाईप 1 म्हणजे उपस्थित असलेला प्रभाव शोधला, हे टाईप 2 चे आहे. तर 1 मध्ये आपण बघतो की शून्य परिकल्पना हे काय आहे, ट्रू आहे पण ते काय होत आहे, नाकारली जात आहे. तर हे टाईप 1 एरर मध्ये येत असतं. क्लिअर? बरं, आय होप आपल्या सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर आहे. नेक्स्ट आहे संशोधन परिकल्पना डॅश असू शकत नाही. ठीक आहे, संशोधन परिकल्पना जी आहे ते कधीही समस्या स्वरूपात असू शकत नाही. रिसर्च हायपोथेसिस जे आहे ते घोषणात्मक असू शकतं, प्रश्न स्वरूपात असू शकतं, शून्य सुद्धा असू शकते, पण ते प्रॉब्लेम फॉर्म मध्ये हे असू शकत नाही. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहे ते डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, समोरचं जे आपलं पार्ट सेकंड येणार आहे, पार्ट 2 जे येणार आहे, या पार्ट 2 मध्ये या समोरील जे आपले महत्त्वपूर्ण MCQs क्वेश्चन आहे, सॉरी PYQs जे क्वेश्चन आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात आहे ना, सो त्यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. आणि या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर स्क्रीनवर दिलेले आहे. या ऑफिशियल नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करून घ्या, जेणेकरून येणारी जे पेट एक्झामिनेशन आहे, या येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकता. अशाच प्रकारे आपले जे सेशन्स आहे याला बघत राहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.